योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशीर्षं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः हरिः ओम. स्लोली ओपन युअर आईज. चलो, सगळ्यांनी आपापला व्हिडिओ ऑन करा. येस. आज आपला जो टॉपिक आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे, कारण की तो निग्लेक्ट केला जातो बऱ्याच वेळा, आणि त्याला मार्क आहेत आपल्याला 100. आणि ह्या निग्लेक्ट केल्यामुळेच फोर्थ सेमिस्टरला सगळ्यांना भरपूर प्रॉब्लेम येतो. आता आम्ही फोर्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचं बघतोय की रिसर्च करायचा आहे, डेझर्टेशन बनवायचं आहे, आणि टॉपिक कसा चूज करायचा हेच कळत नाही. किंवा टॉपिक चूज करा असं वाटतं, पण त्याच्यावर काम करण्यासाठी आमच्याकडे सॅम्पल्सच नाही, तेवढे लोकच नाही आम्हाला रिसर्च करण्यासाठी. हे प्रॉब्लेम त्यांना क्रिएट होत आहे. सो युनिव्हर्सिटीने आपल्याला जो करिक्युलम दिलेला आहे 2 वर्षांचा पूर्ण, तो प्रत्येक लेक्चरच्या वेळेस मी सांगत असतो की आपल्या समोर आपला पूर्ण 2 वर्षांचा करिक्युलम ठेवायचा. तो याच्यासाठी ठेवायचा की युनिव्हर्सिटीने काय गोष्टी कशासाठी रिलेट केलेल्या आणि त्या कुठे कुठे पुढे 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 आपल्याला कामाला येणार आहेत, ते सगळ्यात महत्वाचे. हे याच्यासाठी सांगतोय की फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी हा विषय होता, बरोबर. आता तो पेपर तुम्ही कसा लिहिला, अगदी व्यवस्थित अभ्यास करून लिहिला का त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सला बाजूला ठेवून फक्त थेरॉटिकल अभ्यास केला, हा सगळा तुमचा प्रश्न होता. पण तो पहिल्या परीक्षेपुरता सोडून चालणार नाही. आता त्याला पुढे घेऊन जायचं आपल्याला. पुढे कधी कामाला येणार आहे, जेव्हा तुम्ही फोर्थ सेमिस्टरला रिसर्च कराल तेव्हा ऍक्च्युअल डेटा जेव्हा तुम्हाला इंटरप्रिट करावा लागतो तो स्टॅटिस्टिकलीच करावा लागतो. आणि जर का आपण फर्स्ट सेमिस्टरला त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नसतं तर फोर्थ सेमिस्टरला खूप जास्त प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना फेस करावे लागतात. तर त्याच पद्धतीने आपल्या आत्ताचा जो विषय दिलेला इंटर्नशिप, याला कॅज्युअली बिलकुल घेऊ नका. इंटर्नशिप म्हणजे काय, कुठेतरी जायचं, 1 महिना करायचं, किंवा नाही केलं तरी ओळखीच्या ठिकाणून सर्टिफिकेट आणायचं आणि कॉलेजला सबमिट करायचं की आम्ही इंटर्नशिप केली. असं करू नका. कशासाठी? कारण की जसं फर्स्ट सेमिस्टरला आता जसं रिसर्चचा विषय सांगितला त्याला जोडून सेकंड सेमिस्टरला आपल्याला इंटर्नशिप आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला योग शिकत असताना तो समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज काय आणि आणि समाजाला त्या योगाची गरज काय हे समजून घेण्यासाठी इंटर्नशिप आहे. आता ही इंटर्नशिप करण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, इच स्टुडंट हॅव टू अंडरगो कंपल्सरी 1 month internship at any organization or the organization suggested by university department conducted the following activities. आता कुठे इंटर्नशिप करायची आहे? आमच्या जवळ शाळा आहे म्हणून आम्ही तिथे जाऊन केलं काहीतरी, मुलांना योग शिकवलं, ओंकार शिकवलं, सूर्यनमस्कार शिकवले, काही आसनं शिकवले, गप्पा मारल्या, आलो निघून. चालणार नाही. काय सांगितलेलं आहे, डेली योगा क्लास फॉर द ह्युमन रिसोर्स अवेलेबल ॲट अन ऑर्गनायझेशन आयदर इन मॉर्निंग ऑर इव्हिनिंग, योगा थेरपी सेशन्स फॉर डिसऑर्डर्स ऑकर टू एनी ऑफ द ह्युमन रिसोर्स, yoga counseling sessions for the psychological disorders, consulting sessions for the people to make them aware about different career options in yoga, also to clear the misconception about yoga. अशा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपल्याला रिसर्च इंटर्नशिप करायची. आता भरपूर वेळा काय होतं की ही इंटर्नशिप करत असताना 3-3, 4-4 लोक इंटर्नशिप करतात, तरीही चालणार आहे. तुम्ही तुम्ही एक ग्रुप बनवून विद्यार्थ्यांचा, 2 ते 3 विद्यार्थ्यांचा बनवून
मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही इंटर्नशिप केली तरीही चालणार आहे, कारण की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असणार आहे लिहिताना तो इंटर्नशिपचा. ओके. पण तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की जो तिथे ह्युमन रिसोर्स आहे, म्हणजे ज्या व्यक्तींना तुम्ही शिकवता त्यांची गरज समजून तुम्हाला तो योग शिकवला गेला पाहिजे. जर का तुम्ही शाळा चूज करताय एकदम बेसिक लेवलला, जे सगळेच जण करतात म्हणून सांगतो की शाळा चूज करणार आहात, तर मुलांना आज प्रॉब्लेम काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी झालेली आहे, हायपर झालेली आहेत मुलं. त्याच्यानंतर मुलांमध्ये ब्रेनचं आणि आपल्या बॉडीचं कोऑर्डिनेशन जे आहे हे अजून डेव्हलप झालेलं आहे. मी कमी झालेलं सांगत नाही, अजून डेव्हलप झालेलं आहे, परंतु त्यांना एक वे आउट नाहीये कोणत्या डायरेक्शनमध्ये त्याला युटिलाइज करायचं. त्यामुळे ते आपल्याला हायपर वाटतात आणि काही काही गोष्टी करत असताना ॲग्रेसिव्हनेस त्यांचा जाणवतो. मग आता हा ॲग्रेसिव्हनेस कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स क्रिएट करणं गरजेचं आहे. इंटेलेक्च्युअली खूप हाय आहेत आत्ताची मुलं, परंतु इमोशनली खूप जास्त वीक आहेत. हा प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचा आहे. आज जर का तुम्ही 2000 ह्या सालानंतरचे मुलं बघितले तर ते प्रत्याहाराच्या स्टेजमध्ये आहेत. प्रत्याहाराची स्टेज काय असते, की फक्त एका इंद्रियावर ते काम करायला सुरुवात करतात, बाहेरची सगळी इंद्रिय बंद होतात. जर का ते मोबाईल खेळत असतील तर त्यांना घरातल्यांनी आवाज दिलेला ऐकू येत नाही. जर का ते खेळामध्ये असेल तर त्यांना बाकीच्या कोणत्याही गोष्टी दिसत नाही. जर का ते कोणत्या कलेमध्ये असतील तर ती कला सोडून त्यांना बाकीच्या गोष्टींचं भान राहत नाही. ही त्यांच्यातला प्लस पॉइंट आहे. ते प्रत्याहाराच्या पोझिशनमध्ये आहे, हा त्यांचा प्लस पॉइंट आहे, परंतु तिथे एनर्जीला कसं युटिलाइज करायचं हे त्यांच्याकडे ज्ञान नाहीये, कारण की ते पुढच्या स्टेजला गेलेले आहेत. त्यांना आधीच्या गोष्टी माहिती नाहीत. मग त्यांना ते समजून देण्यासाठी आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स क्रिएट करायचं आहे त्यांच्यातलं. मग त्याच्यासाठी तुम्ही योगाचे सेशन्स कसे अरेंज कराल हे तुमचे स्किल्स आहेत. मग त्याच्यासाठी ग्रुप बनवा तुमच्या विद्यार्थ्यांचा आणि ते त्या पद्धतीने करा, किंवा सेल्फ करणार असेल तर ते करा. का? कारण की हेच विषय घेऊन थर्ड सेमिस्टरला तुम्हाला रिसर्च रिपोर्ट बनवायचा असतो आणि फोर्थ सेमिस्टरला तुम्हाला रिसर्च क्रिएट करायचा असतो. तो 70 ते 80 पानांचा लिहायचा असतो, ज्याला डेझर्टेशन म्हटलं जातं. परंतु आत्ता इंटर्नशिप लाईटली घेतली तर थर्ड सेमिस्टरला काय करायचं तो विषयच वेगळा निघतो. फोर्थ सेमिस्टरचा डेझर्टेशनचा विषय वेगळा निघतो. आणि हे सगळंच वेगवेगळं झाल्यामुळे त्या कोर्सची मजा आपल्याला घेता येत नाही, अजून डीप डीप जाता येत नाही, कारण की प्रत्येक वेळेस काहीतरी विखुरलेल्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे तसं न करता आत्तापासून आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी योगिक काउन्सिलिंग सेशन सांगितलेले आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला अप्लाइड योगा आहे या सेमिस्टरला. योगा इन एज्युकेशन, योगा इन स्पोर्ट्स, योगा थेरपी बघा. आणि त्याला जोडून वरती इंटर्नशिप पण दिलेली आहे त्यांनी. सो योगा इन एज्युकेशन कसं आहे, योगा इन स्पोर्ट्स कसं आहे, योगा थेरपी कशी आहेत, ह्या गोष्टी समजून घेऊन त्याला युटिलाइज करण्यासाठी इंटर्नशिप आहे. त्यामुळे थेरीचा एक सब्जेक्ट त्यालाच जोडून तुम्ही प्रॅक्टिकलचा हा सब्जेक्ट घेऊन पुढे गेलात तर तुम्हाला खूप चांगला स्कोप मिळणार आहे. आणि हे केल्यानंतर महिन्याभराचा करण्यासाठी सगळ्यात पहिले कॉलेजकडनं परमिशन लेटर घ्यायचं. ते परमिशन लेटर घेऊन जायचं ज्या इन्स्टिट्यूटला तुम्ही करणार आहात काम. ओके. परमिशन लेटर नाही, आवाहन पत्र घेऊन जावं लागतं. पहिले तुम्हाला त्यांच्याकडनं परमिशन घ्यायची असते तर ते आवाहन पत्र घेऊन जायचं. त्यांच्याकडनं ते अ, सही घ्यायची आणि त्यांचं परमिशन लेटर घ्यायचं समोरच्यांचं. ते परमिशन लेटर आपल्याकडे ठेवायचं. त्याच्यानंतर महिनाभर त्यांच्या इथे काम करायचं. ते काम करत असताना म्हणजे योग वर्ग घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण महिनाभराचं स्केड्यूल एक तयार करायचं, की ह्या आठवड्यामध्ये हे, दुसऱ्या आठवड्यामध्ये हे, तिसऱ्या आठवड्यामध्ये हे, चौथ्या आठवड्यामध्ये हे. का बरं? कारण की 0 to 100 इथपर्यंत आपल्याला जायचंय. मग आपण काय देणार आहोत त्यांना महिनाभरामध्ये हे आपल्याला पहिले व्हिजन क्लिअर पाहिजे. त्या व्हिजननुसार पाठ तयार करायचे. योग शिक्षक झालेले किती आहेत विद्यार्थी? माझ्या मते ऑलमोस्ट असतील योग शिक्षकच. ओके.
तर पाठ जसे बनवायचे असतात आपल्याला वर्गामध्ये, तसे पाठ इथे महिनाभराचे आपल्याकडे रेडी पाहिजे, कुठे करणार असतो आपण तिथे. मग त्यानुसार बेसिक पासून त्यांना शिकवायला सुरुवात करायची आणि त्यांना तो अनुभव द्यायचा. आता हे करत असताना तुमचे फोटो काढले गेले पाहिजे, तुम्ही शिकवतानाचे त्या लोकांना, प्लस तुम्ही कोणाला शिकवताय त्या लोकांचे फोटो काढले गेले पाहिजे. ओके. त्यानंतर सगळ्यात शेवटच्या दिवशी त्यांच्याकडनं काय काय एक्सपिरियन्स त्यांनी केलेला आहे, तो एक्सपिरियन्स त्यांच्याकडनं लिहून घ्यायचा, किंवा डायरेक्ट तुम्ही त्या इन्स्टिट्यूटकडनं एक्सपिरियन्स लेटर घेतलं की 1 महिना यांनी इथे काम केलं आणि ह्याच्यामुळे आम्हाला हा फायदा झाला, आणि ह्या ह्या शिक्षकाला आम्ही आभार मानतोय, असं तुमचं नाव लिहून ते सगळं ते तिथे ते देतील, एक्सपिरियन्स 1 महिन्याचा. तर ते लेटर आपल्याला इंटर्नशिपच्या डॉक्युमेंट्समध्ये जोडायचं असतं. सगळ्यात पहिले काय, आपण कॉलेजमधून घेऊन जातोय त्यांच्याकडनं ते आवाहन, त्यांच्याकडनं येणारा परमिशन लेटर, त्याच्यानंतर महिनाभर काम करत असतानाचे काढलेले फोटोज, आणि सगळ्यात शेवटी त्यांचं थँक्स गिव्हिंगचं सर्टिफिकेट किंवा कम्प्लिशनचं सर्टिफिकेट, असे हे 3 ते 4 डॉक्युमेंट्स आपल्याकडे लागतात. ते सोडून आता आपण मध्ये काय काम केलं हे पण त्याच्यामध्ये लिहायचंय. कारण की 80 मार्काला तुम्हाला, बघा, 20 मार्काला असेसमेंट, अटेंडन्स, व्हायवा, हे 20 मार्काचं आहे सगळ्यात शेवटी, आणि 80 मार्काचं तुमचं जे काही तुम्ही बनवणार आहात रिपोर्ट इंटर्नशिपचा, त्याला 80 मार्क आहेत डेमॉन्स्ट्रेशनला. कारण की तुम्ही जे काही करून दाखवणार आहात ते सगळं रिटर्न मध्ये लिहायचं त्यांना. द रिपोर्ट हॅज टू बी सबमिटेड अलॉंग विथ द कम्प्लिशन लेटर फ्रॉम द इन्स्टिट्यूट वेअर द इंटर्नशिप इज बिंग डन फॉर द फायनल असेसमेंट. एवढं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे 100 मार्काचं सगळं. तर 80 मार्काचं लिहायचं म्हणजे कमीत कमी तुमच्याकडनं 40 ते 50 पानं लिहिले गेले पाहिजे की नाही. आता त्या 40 ते 50 पानांमध्ये तुमचे फोटोज 5-10 निघतील, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे 10-1 पानं निघून जातील, एका पानावर 2 फोटो म्हटले तरी. बरोबर की नाही. आता तुम्ही जे शिकवणार आहात त्या आसनांचा फोटो, त्या आसनाची माहिती, जे प्राणायाम शिकवणार आहात ते प्राणायाम, त्याची माहिती, आणि त्याची कारणं. सगळ्यात पहिले तुम्ही हे इन्स्टिट्यूट का निवडलं, ह्या इन्स्टिट्यूटची गरज काय होती योगाची, आणि त्यानुसार तुम्ही काय योग अभ्यास त्यांच्याकडनं करून घेतला, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तिथे मांडायच्या आहेत. आता ज्यांनी ऍडमिशन घेतलेली, आता आपण पर्सनली सगळ्यांना पाठवलं आज, की जे जे ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी होते त्याच्यापैकी अजून 2-3 जण आलेले नाहीत. परंतु अजून एक आठवड्यानंतर जे ऍडमिशन न घेतलेले विद्यार्थी त्यांना आपण ग्रुपमधून काढून आपल्या ग्रुपमध्ये सॅम्पल आपण पाठवणार आहे, की रिपोर्ट कसा तयार करायचा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की अशा पद्धतीने तो रिपोर्ट लिहायचा आहे. पण त्याच्या आधी तुम्ही काम सुरू करा. काम का बरं लवकर सुरू करा, कारण की आता जानेवारी संपत आलेला आहे, आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस यांच्याकडे धावपळीचे दिवस असतात. बरं. कारण की कोणाचं परीक्षा जवळ येते. आता अ, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, तर त्याच्यानंतर परत पुढे अ, मार्च एप्रिल सगळं अकाउंटिंगचं असतं प्रत्येक इन्स्टिट्यूटचं. तर तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर 1 महिन्याचा इंटर्नशिप कोर्स कंप्लीट कराल तेवढं उत्तम. जिथे तुम्हाला जमेल त्या त्या ठिकाणी ग्रुपमध्ये, इंडिव्हिज्युअली, जसं जमेल तसं लवकरात लवकर परमिशन घेऊन इंटर्नशिप चालू करा. ओके. आता याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे का सांगा, इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये काही डाऊट्स. माईक ऑन करा. हरिओम सर. मी ओडीएल मध्ये आहे ना केकेएसयूच्या, तर आम्हाला आत्ता नाहीये ह्या सेकंड हा, टर्म मध्ये. तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन मध्ये आहात ना, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही. जुनाच अभ्यासक्रम आहे. हो. तर मग आम्हाला नाहीच आहे का सर, म्हणजे नाही, तुमच्या इंटर्नशिप? ह्याच्यात नाही ते. तुमचा पोर्शन पण ह्या विद्यार्थ्यांना आहे, कारण की तुमचे जे 2 विषय वेगवेगळे आहेत, तो यांना कंबाईन एकच विषय दिलेला आहे. हो. पाहिलं मी ते अप्लाइड, आपलं सॉरी, हा. फिलॉसॉफी, आणि येस. फर्स्ट आणि सेकंड पेपर आमचा त्यांचा फर्स्ट पेपर आहे. म्हणजे त्यांनी पातंजली योगदर्शन आणि हा. आणि भारतीय फिलॉसॉफी तत्वज्ञान एकत्र करून 100 मार्काला ठेवले, आणि ते तुम्हाला 100-100 असे 200 मार्काला वेगळं आहे. वेगवेगळे आहेत. हो. सो
तुमचं सोडून यांना इंटर्नशिप आहे, पण तुम्ही डिस्टन्समध्ये असाल तरीही तुम्ही कुठेतरी जाऊन स्वतःसाठी इंटर्नशिप करा. का बरं सांगू का? कारण की हम्म. तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला पण रिसर्च नव्हता विषय. नाही. तुम्हाला डायरेक्ट तो थर्डला येणार आणि फोर्थला डायरेक्ट डिझर्टेशन असणार आहे. त्यामुळे बर. गडबड जास्त तुमची होणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून सुरुवात केली. कारण की तुमचा जो आत्ता पोर्शन आहे ना, तो आम्हाला 2020 साली होता. ओके. डिस्टन्स हो. वाल्यांचा जो आत्ताचा पोर्शन आहे तो आमचा जुना पोर्शन होता. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की वेळेवर काय काय गडबड होते. कारण की थर्ड सेमिस्टरला रिसर्च म्हणजे काय हे समजून घ्यायचं आणि फोर्थ सेमिस्टरला डायरेक्ट डेझर्टेशन बनवायचं. हो. सो ठीक आहे सर. आत्तापासून म्हणजे तुम्ही मला काय पण करायचं. हेच फॉलो करायचं आहे. हा, आणि तुम्ही हम्म. युनिव्हर्सिटीला आहात त्यामुळे तुम्हाला गाईड कसं असणार आहे की तुम्हाला कॉल करून त्यांना विचारावं लागेल की असं काय करायचं काय करायचं. शेवटी तुमच्यावरच सगळं असणार आहे. तुम्हाला असं पर्टिक्युलर गायडन्स देणारं तिथे कोणी नसणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. धन्यवाद. येस. हरिओम सर. हरिओम. सर एखाद्या निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन तिथे म्हणजे त्यांच्याकडे जो योग घेतला जातो तर तिथं केलं तर नाही चालणार का? चालेल. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जाता तुम्ही. हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात, सरकारी असेल किंवा प्रायव्हेट असेल, तुम्हाला परवानगी देणं असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात. वसतिगृहांमध्ये जाऊ शकतात किंवा तुम्ही आधार आश्रमांमध्ये जाऊ शकतात, मुलांच्या हॉस्टेल्समध्ये जाऊ शकतात, तुम्ही निसर्गोपचार केंद्रांमध्ये, आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये काही काही ठिकाणी योग घेतला जातो तिथे तुम्ही करू शकतात. इट्स युअर चॉईस. पण ते करत असताना. की करून हा. घ्यायचंय. काय काय. ऑब्झर्व त्या ठिकाणी जाऊन ते जे घेतात ते ऑब्झर्वेशन करायचंय की आपल्याला यू हॅव स्वतः टू घ्यायचंय. प्रॅक्टिस, यू हॅव टू टीच देम. तुम्हाला शिकवायचंय त्यांना. इंटर्नशिप ओके. आहे ना. हा हा. ऑब्झर्वेशनला नाही जायचंय तुम्हाला, ऍक्च्युअली प्रॅक्टिकली त्यांना शिकवायला जायचं. म्हणून म्हटलं की जिथे तुम्हाला शिकवायला. तुम्ही आधी योग शिक्षक झाले का तुमचं? हो, योग शिक्षक झालेले. हा, शिकवतात का कुठे तुम्ही? स्कूलवर घेतेय मी फक्त. बस मग काय टेन्शन नाही. मग तुम्हाला शिकवायचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तिथे परवानगी काढून तिथे निसर्गोपचार केंद्र म्हणजे थेरपिक योग शिकवत असेल ते म्हणजे काय काय करणं गरजेचं आहे त्यानुसार थेरपीनुसार तुम्हाला तिथे शिकायला पण मिळेल की नक्की काय गरज आहे आणि कशा पद्धतीने तो योग घेतला जातो. हा, तर कारण ऍक्च्युली त्यांची मी परवानगी घेऊन तुम्ही एक वर्ग ऑब्झर्व करायचा, दुसरा वर्ग त्यांना विचारायचा आम्ही शिकवू का म्हणून. हा, हा. कारण डी वाय पाटीलला रिसर्च सेंटर आहे ना त्या ठिकाणी मी गेलेली. परंतु ते पे मध्ये म्हणतात ते म्हणजे फ्री मध्ये नाही घेते ते त्यांना पे करावं लागेल इंटर्नशिप तुम्ही साठी. त्यांना पे करणार हो, आपण त्यांना पे करायचं. इंटर्नशिपसाठी. हो. DY पाटील आहे ना ते, बरोबर. DY पाटील कॉलेज. हा, चालेल. मग हे स्कूल मधलं केलं तर चालेल ना सर, म्हणजे तुम्ही जिथे. जिथे स्कूलमध्ये शिकवतात तिथे केलं तरीही चालेल. चालेल. ओके. ओके, थँक्यू. फक्त हे 3-4 गोष्टी तिथे असायला पाहिजे की कम्प्लिशन सर्टिफिकेट, परमिशन सर्टिफिकेट, परमिशन लेटर, त्याच्यानंतर तुम्ही शिकवतानाचे जे फोटोज आहेत, त्याच्यानंतर लिहितानाचं सगळं प्रॉपर लिहायचं आहे. ह्या गोष्टी प्रॉपर करा आणि आत्ताच करून मोकळं व्हा. ओके. बाकीचे विद्यार्थी परीक्षेच्या अगदी शेवटी शेवटी करायला लागतात आणि तेव्हा अभ्यास पण करायचा असतो आणि हे लिहायचं पण असतं. लिहायचं म्हणजे टायपिंगला सुरुवात करा, माझं म्हणणं आहे. जेव्हा तुम्ही कंप्लीट करा तेव्हा टायपिंगच करायचं. ओके, आपल्याला जे 60 तास सांगितलेले आहेत मग ते कसे मॅनेज करायचे म्हणजे एका महिन्यामध्ये की एक कसं? महिना पूर्ण सांगितलेलं आहे. हो, म्हणजे 60 हवर्स सांगितलेत ना. 60 तास लिहिलेलंच नाही त्यांनी. त्यांनी तिथे तिथे इच नाही. स्टुडंट हॅज टू अंडरगो कंपल्सरी 1 मंथ इंटर्नशिप. ओके. एवढंच शब्द वापरले त्यांनी. त्यांनी आर्स काहीच लिहिलेलं नाहीये. ऍक्च्युली आम्हाला कॉलेजमधून 60 तास. ते टोटल 60 आवर्स काय असतं माहिती का? बघा तुम्ही फक्त तुम्ही त्या फक्त कोर्सचं बघितलं तर प्रत्येक कोर्ससाठी तिथे टोटल 150 आवर्स, टोटल 60 आवर्स, टोटल वेगवेगळ्या विषयांना तो विषय शिकवायला शिक्षकांना किती तास दिलेले ते दिलेले असतं ते. ओके. ओके. ओके, ठीक आता आहे. तुम्ही जर का रोज 2 तास ओके. गेला तर 30 दिवसांमध्ये तुमचे 60 तास होतात. 2 तास तुम्ही इंटर्नशिप करणार आहात का तिथे हो. जाऊन रोज? 2 वर्ग देणार आहे का तुम्हाला कोणी शिकवायला? नाही देणार. हा. ओके. नाही, 1च तास ते देतील. ते पण मुश्किलीने देतात ते नवीन लोकांना, किंवा तुम्ही शाळेमध्ये जिथे शिकवता तिथे तुम्हाला मिळू शकतं. हो, ओके. चालेल. पण हा. 60 तास आता तुम्ही कोणत्या कॉलेजला आहात?
मी आपले नाशिकच्याच एम ए विद्यालय. हा. एम आता एस बघा, विद्यालय. सगळ्या हा. कॉलेजेसचं गडबड तीच होते की तिथे टोटल 60 आवर्स लिहिले, म्हणजे ते कशासाठी लिहिलेले हे माहितीच नसतं शिक्षकांना. आता योग प्रॅक्टिकलसाठी 150 आवर्स दिलेले, म्हणजे 150 आवर्स काय करायचं, 150 आवर्सचे आसनांचे वर्ग झाले पाहिजे. हम्म. किती होतात आपले? शनिवार रविवारचं कॉलेज असतं, एक एक तासाचा वर्ग त्याच्यामध्ये होतं. सगळे वर्ग काढले तरी 60 तास पण पूर्ण नाही होत प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. सो हे युनिव्हर्सिटीने वेळ दिलेला आहे प्रत्येक विषय शिकवायला. आता इंटर्नशिपला त्यांनी 60 तास दिलेले आहे, म्हणजे काय की शिक्षकाने शिकवण्याचं पण त्याच्यामध्ये आहे की इंटर्नशिप कशी करायची हे सांगणं. त्याच्यानंतर हा. तुमच्या कॉलेजचे जे शिक्षक आहेत ते तुमचे गाईड असतात, ते त्यांच्या गाईडन्स खाली तुम्ही ते लिहिताना काय काय त्यांच्याकडनं त्रुटी होते, काय काय बदल करायचे, हे सगळे तास मिळून ते 60 तास पूर्ण होतात. हो. सो तुम्हाला इंटर्नशिप करताना रोज 1 तासाची, कमीत कमी 1 तासाची रोज 30 दिवस करायची आहे. सिम्पल. वाटलंच तर तुमच्या कॉलेज म्हणतंय ना 60 तास लिहायचं, तर लिहा 60 तास. पण तुम्हाला इन्स्टिट्यूट किती वेळ देते तेवढा वेळ तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढे तर जाता नाही येणार. बरोबर. पण विचार हा करा की शाळा जवळ आहे किंवा मी तिथे शिकवते म्हणून मी लगेच तिथेच इंटर्नशिप करेल, असा विचार नका करू. तुम्हाला इंटरेस्ट नक्की कोणत्या गोष्टीमध्ये आहे, तुम्हाला समस्या कुठे जाणवते, हा विचार करून तिथे तुम्ही योग शिकवा. का बरं? कारण की 3rd सेमिस्टरला रिसर्च रिपोर्ट बनवायचा असतो आणि त्या रिसर्च रिपोर्टवरनं 4थ्या सेमिस्टरला प्रॉपर रिसर्च करून त्याचं डेझर्टेशन क्रिएट करायचं असतं 70-80 पानांचं. आत्ता तुम्हाला जर का प्रॉब्लेम्स कळायला लागले विद्यार्थ्यांमधले किंवा समाजामधले, तर तो विषय तुम्ही पुढे जाऊन प्रॅक्टिकल तुम्हाला जर का रिसर्च करायचा असेल तर तुम्हाला तो करायला वाव मिळतो. आणि ती सुरुवात आत्तापासून होते तुमची, किंवा आत्ताच तुम्ही यांचे सगळं लिहून ठेवलं की विद्यार्थ्यांचे सगळे ऑब्झर्वेशन्स, तर तुम्हाला त्याचा उपयोग पुढच्या वर्षी लिहायला होऊ शकतो. त्याच्यासाठी परत वेगळं करायची गरज नाही पडणार मग. सो फ्युचरचा विचार करून आत्तापासून कामं करा. ठीक आहे. चलो पुढे, अजून कोणाला काही शंका, काही प्रश्न? बोला बोला. परीक्षेच्या वेळेस गडबड नका करू, आत्ताच बोला. सुचिताताई, पूनमताई, संतोष सर, विद्याताई, स्वातीताई, उमाताई, कीर्तिताई, क्लिअर आहे का ते तरी सांगा. येस बोला. आवाज नाही आला, माईक ऑन झाला फक्त. सर हॅलो. म्हणून येस येस बोलत बोला बोला. होतो मी करतो तुम्हाला मेसेज. हो चालेल, मेसेज करा, चालेल, नो प्रॉब्लेम. येस स्वातीताई बोला. मला एक विचारायचं आहे की हम्म, आमचं क्लिनिक आहे तर त्या क्लिनिकमध्ये ही ट्रायल घेतली तर चालणार आहे का? आयुर्वेदिक चिकित्सालय आहे आमचं. हम्म. मग म्हणजे महिनाभर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ग घेता येईल का इंटर्नशिप म्हणून? तुम्ही एकटा चालवतात का तुम्ही आणि तुमचे मिस्टर मिळून तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सालय तुमचं आहे? मी आणि माझे मिस्टर मिळून आहे दोघांचं. हा. का बरं सांगू का? कारण की तुम्ही स्वतःला परमिशन लेटर मागणार आणि तुम्हीच सही करणार कम्प्लिशनची, नाही, असं नाही आमची चालणार ना. संस्था पण आहे, पण बेसिकली संस्थेची अध्यक्ष मीच आहे. म्हणूनच म्हटलं मी, गडबड हम्म. काय होते ना की आपली सही परमिशनवर लिहिली जाते आणि नाही, कम्प्लिशनवर पण आपली मिस्टरांची सही, घेऊ असं नको. शकेन मी, हा. सरांची घेऊ शकेन. येस. पण मग मग तसं पर्टिक्युलर करणार असेल तर पेशंटचा ग्रुप घ्यावा लागेल का सरसकट पर्टिक्युलर सगळ्यांना? पर्टिक्युलर करा. ओके. सरसकट नका करू. का बरं सांगू का? आत्ताच जसं मी यांना सांगितलं, कविताताईंना, की पर्टिक्युलर आत्ता केलं ना तुम्हाला रिसर्चसाठी एक बेस मिळतो. मिळेल. ओके. कारण की आत्ताचा विचार नका करू. आत्ता सरसकट कॉमन मध्ये सगळ्यांना योग शिकवला तर होऊन पण जाईल ते. पण तुम्ही हम्म, एक हम्म. पर्टिक्युलर कोणता त्रास घेतला हो, आणि व्याधी त्याच्यावर घेऊ. वर्ग डिक्लेअर करून तो वर्ग घेतला तिथे, तर तुम्हाला जास्त फायदा होईल. तुम्हाला तिथे एक्सप्लोर करता येईल त्या गोष्टींना. बर बर. ओके ओके. ओके. ठीक आहे. येस स्वातीताई बोला. फ्रीज झालात. हॅलो.
हा पूनमताई. हा सर, विचारायचं होतं की आता मी एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे, तर आमचं लेडीज स्टाफ आहे, तर त्यांचं घेऊ शकतो. तर साधारण किती लोकांचं घेतलं पाहिजे असं काही आहे का? असं काही कंपल्शन आत्ता तरी नाही, पण रिसर्चच्या वेळेस ते 30 लोकांचं असतं. इंटर्नशिपला हा. असं कंपल्शन कुठेही नाहीये. फक्त 1 मंथ इंटर्नशिप सांगितलेली आहे. मग आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतात बरं, जॉब आहे. हो. सो तिथे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? एक तर कधी कधी ड्युटी ही असते ती एक्सटेंड होत असते, त्यामुळे स्ट्रेस वाढतो, झोप पूर्ण होत नाही, किंवा लॉंग आवर्स काम केल्यामुळे स्ट्रेसच आहे. बॉडीमध्ये फटिगनेस क्रिएट होतो, वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके. सो ह्या प्रॉब्लेम्सला हा. लक्षात घेऊन त्या पद्धतीने तुम्ही त्याला डिझाईन करा. ओके. अच्छा. तुम्हाला त्याच्यासाठी एक छान सोपं पुस्तक, महिलांसाठी स्त्रियांसाठी योग, हे पुस्तक आहे का तुमच्याकडे? नाही सर. हा. तर मराठीमध्ये एक स्त्रियांसाठी योग पुस्तक आहे, गीता अय्यंगारांचं आहे. तेच इंग्लिशमध्ये आहे. हा. तुम्हाला मराठी इंग्लिश पैकी हा. कोणतंही सुटेबल होईल ते पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी काय काय योग्य आहे, काय काय घेणं गरजेचं आहे, कोणत्या वयामध्ये, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने तुम्ही करा की त्याचा फायदा आत्ता पण होईल आणि पुढच्या अच्छा. 2 सेमिस्टरला पण तुम्हाला होईल. ओके. कारण की आमचा एक 10-12 लोकांचा स्टाफ, चालेल. 10-12 लेडीज आहोत की ते रोज येऊ शकतात, करू शकतात असं. नक्कीच. उलट चांगलं आहे मग. हे पुस्तक कुठे अच्छा. मिळेल? तुम्ही राहायला कुठे आहात? धुळ्याला. ऑनलाईन ऑर्डर करा. हा, पण कारण की ऑनलाईन Amazonवर मिळून जाईल. पुस्तकाचं नाव आणि ऑथर तुम्ही टाकाल का, म्हणजे मग आम्हाला पाठवतो ते? पाठवतो पाठवतो. हा, ओके ओके. खूप सुंदर पुस्तक आहे. त्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर होत्या आणि त्यांनी स्त्रियांच्या प्रत्येक स्टेजसाठी कोणते आसनं आहेत, ते कसे केले पाहिजे, गर्भावस्थेमध्ये कोणते, मेनोपॉजच्या वेळेस कोणते, पाळी चालू झाल्यानंतरचे कोणते, सगळ्या वयोगटातले आणि सगळ्या प्रकारचे, कोणत्या साधं पिरियड्ससाठी 4 दिवसांमध्ये कोणते आसनं करायचे, हेवी ब्लिडिंग होत असेल तर कोणते आसनं, अगदी कमी ब्लिडिंग होत असेल तर कोणते आसनं करायचे, हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, आसनांसहित, चित्रांसहित. ओके. सो ते यूज करा आणि त्याचा छान वापर करा तुम्ही. ओके, फारच छान माहिती. नक्की टाका हा ग्रुपवर ते. येस, थँक्यू. येस, बरोबर. बघा माधुरीताईंनी, मी एकदा तुम्हाला स्पॉटलाइट करतो, ते दाखवा फोटो, वरती धरा थोडंसं. हा, स्त्रियांसाठी योग एक वरदान, डॉक्टर गीता अय्यंगार. खूप सुंदर पुस्तक आहे. म्हणजे प्रत्येक योग शिक्षकाकडे काही 4 ते 5 प्रकारची पुस्तकं असणं हे मॅन्डेटरी आहे. त्याच्यापैकी हे एक पुस्तक. म्हणजे तुम्ही शिकवा किंवा नका शिकू, स्वतःसाठी वापर करण्यासाठी तरी हे पुस्तक पाहिजेच घरामध्ये. येस, सगळं डिटेलमध्ये. बरोबर. संतोष सर, आत्तापासूनच रिसर्चचा सब्जेक्ट किंवा इश्यू कसा चूज करावा? मी एका इन्स्टिट्यूटला कनेक्टेड आहे जिथे थेरपी क्लासेस कंडक्ट होतात. आता इंटर्नशिप म्हणून आता तुम्हाला त्याच्याकडे डोळसपणे बघायचं आहे. आत्ता या क्षणाला काय करायचं आहे, इंटर्नशिप म्हणून बघायचं. पण आपला जो दृष्टिकोन, दूरदृष्टी असेल ती तुमची असणार आहे तुमच्या पुढच्या रिसर्चसाठीची. आत्ता तुम्हाला फक्त महिनाभर तिथे योग घ्यायचा आहे, म्हणजे तिथे करून घेताय, पण तुम्हाला घ्यायचा आहे जिथे तुम्ही असाल तिथे तुम्हाला स्वतः योगचे सेशन्स घ्यायचे आहेत महिनाभर. त्याचा छानपैकी फायलिंग करायची, तुम्ही काय शिकवलं, कसं शिकवलं, त्याचे एक्सपिरियन्सेस काय होते, त्यांचं कम्प्लिशनचं लेटर त्याला जोडायचं आहे, परमिशनचं लेटर आपल्याला त्याला जोडायचं आहे, आणि ते 40-50 पानांचं कमीत कमी असं अ, ते पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. पण आपला जो दृष्टिकोन असणार आहे हा पुढचा असणार आहे, की पुढे जाऊन मला काय करायचं आहे. सो त्याच्यासाठी मी आत्ता तुम्हाला सांगितलं की आत्तापासून हा विचार करा. आत्ता आपल्याला ते नकोय, पण विचार आपला तो पुढच्या दृष्टीने असायला पाहिजे. प्रत्येक सेमिस्टरला अगदीच नवीन विषय चूज करण्यापेक्षा एकच विषय असा निवडायचा की तो पुढच्या
ह्या सेमिस्टर प्लस पुढचे 2 सेमिस्टर त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी फक्त मी आत्ता सांगितलं. अजून काही प्रश्न काही विचारायचं आहे? हरिओम सर. हरिओम. तुम्ही बोलले की योग शिक्षकांकडे काही पर्टिक्युलर बुक्स असावीत, तर हम्म. तुम्ही लिस्ट द्याल का त्यांची? लिस्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठली अभ्यास करा, असावीत, ऍटलीस्ट सजेस्ट कराल का असं? हा, कारण की अशी पर्टिक्युलर लिस्ट नाही येत आहे त्याच्यामध्ये. नाही, जसं तुम्ही जेव्हा आपण हे अभ्यास सांगितलं, करायला ऍडिशन होत जातात हा, त्याच्यामध्ये बघा. गीता अय्यंगारांचं सांगितलं ते खरंच छान बुक आहे, तर अशी आणि कुठली हवी असं जस्ट एक सजेस्ट करा. गुरुजींचं पुस्तक आहे एक, अय्यंगार गुरुजींचं. एक नाही, त्याच्यामध्ये 2 ते 3 पुस्तकं आहेत. योग दीपिका एक, त्याच्यानंतर लाईट ऑन प्राणायामा, हे इंग्लिशमध्येच पुस्तक आहे, ते मराठीमध्ये नाही वाटतं. लाईट ऑन प्राणायाम पण खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये प्राणायाम किती प्रकारचे हे आपल्याला माहिती पण नाही, तेवढे प्राणायाम त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले. विलोम प्राणायाम माहिती आहे का कोणाला? आपल्याला अनुलोम विलोम माहिती असतं, ज्याला आपण नाडी शोधन म्हणतो, पण विलोम प्राणायाम काय असतो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तो विलोम प्राणायाम कोणते आसन करताना करायचं हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या विलोम प्राणायामाचे 2 ते 3 प्रकार पण त्याच्यामध्ये दिलेले आहे. आपल्याला हे प्राणायामाचे प्रकारच माहिती नसतात. सो असे काही पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर कैवल्यधामचे काही काही खूप सुंदर पुस्तकं आहेत, ते आपल्याकडे असायला हवेत. ओके, तर जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल तेव्हा आपल्या ऍक्च्युली तुम्ही जर का आता खरंच सांगितलं तर बघा, तुम्ही जे हे शिकतायत, तुमच्याकडे जो पोर्शन दिलेला आहे त्या पोर्शनमध्ये पण हे सगळे पुस्तकं तुम्हाला रेकमेंड केलेले आहे. योग उपनिषद चौखंबा प्रकाशन सगळं एकदम मस्त दिलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचे कुठून घ्यायचे, आचार्य रजनीशांचे कुठून घ्यायचे, स्वामी सत्यानंद सरस्वतींचे किती सुंदर सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक आजारासाठी एक पुस्तक काढून ठेवलेले आहे. हो आणि सर, अशी प्रत्येक खूप सारी आहेत. आजारावर एक पुस्तक मग असल्यामुळे तुम्हाला तो असं आजार अजून डिटेलमध्ये समजून घेता येतो. हा ताई बोला. की एकत्र जसं तुम्ही सांगितलं की महिलांसाठी जे आहे गीता अय्यंगार मॅमचं, तर ते त्यात इन्क्लुझिव्ह आहे, सगळं काही आहे त्यात, म्हणजे बरंचसं. तर अशी जी पुस्तकं आहेत, कारण आम्हाला प्रत्येक आजारासाठी वेगळं घेणं शक्य नाही नाही, होत आणि ते मी याच्यासाठी सांगतोय जे थेरपी बेसमध्ये करतात ना, की त्यांच्यासाठी हे थेरपीचे पुस्तकं काढून ठेवलेले आहे कोणी, बिहार स्कूल ऑफ योगाने. ओके, पण अशा पर्टिक्युलर का बरं प्रत्येक आजारासाठी वेगळे दिले? कारण की एका पुस्तकामध्ये सगळे आजार दिले तर त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये बॅक पेनसाठी हे 4 आसनं करा, हायपरटेन्शनसाठी हे 4 आसनं करा, मायग्रेनसाठी हे 3-4 आसनं करा, प्राणायाम करा, असं देऊन उपयोग नाही हो त्याच्यामध्ये. म्हणून आजारांचा अभ्यास करताना आपल्याला पर्टिक्युलर त्याच्या डेप्थमध्ये जाणं गरजेचं, कारण तो आजार समजून घ्यायचे, त्याचे कारणं सायकोलॉजिकल, त्याच्यानंतर इमोशनल, फिजिओलॉजिकल, ॲनाटॉमिकल, हे सगळे प्रॉब्लेम समजून घेऊन मग तुम्हाला त्याच्यावर योगाभ्यास घ्यायचा असतो. त्यामुळे थेरपीमध्ये वेगवेगळी पुस्तकं असतात. कंबाईन पुस्तकं पण थेरपीमध्ये आहेत, पण ते कधी यूज करायचे कंबाईन पुस्तकं? जेव्हा तुम्ही योग अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये निष्णात होतात, तेव्हा कुठे जाऊन थेरपीचे कॉमन बुक्स यूज करायचे. तोपर्यंत पर्टिक्युलर वेगवेगळेच बुक्स यूज करायचे, ओके सर, डिटेलमध्ये समजून थँक्यू. घ्याल. थँक्यू सर. ठीक आहे, अजून काही शंका इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये? क्लिअर? सो इंटर्नशिपसाठी सगळ्यांनी आत्ता पुढच्या 2-4 दिवसांमध्ये, जेव्हा आता कॉलेज असेल, शनिवार रविवारमध्ये कॉलेज असेल, तर कॉलेजशी बोलायचं, कॉलेजकडनं परमिशन लेटर घ्यायचं आणि तुम्हाला जिथे शिकवायचं त्या इन्स्टिट्यूटला ते परमिशन लेटर द्यायचं, त्यांच्याकडनं ते ग्रँट करून घ्यायचं. त्याच्यानंतर काम कधी चालू करायचं आहे ते लवकरात लवकर महिना चालू करा, म्हणजे 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी असेल तर त्याच्यामध्ये चालू करून 1 महिन्यामध्ये ते कम्प्लीट करा. त्याचं कम्प्लिशन लेटर आल्यानंतर तुम्हाला ते सगळं लिहायचं आहे, कारण की आत्ता तुम्ही विषय म्हणजे इन्स्टिट्यूट चूज केल्यानंतर लिहायला तुम्ही लागणार काम करत असताना, आणि ते कम्प्लीट होणार तुमचं मार्चमध्ये. सो तुम्ही विचार केला तरी तुमचं संपणार मार्चमध्ये, त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात केली तर उत्तम. ठीक आहे, नाहीतर खोटं लिहिलं तर ते आपण 2 दिवसांमध्ये पण बसून लिहू शकतो.
पण आपल्याला तसं करायचं नाही. आपण अभ्यास वर्गामध्ये ऍडमिशन घेतली म्हणजे थोडंसं आपण योगच्या बाबतीमध्ये सिरियस आहोत, आपल्याला इनडेप्थ शिकायचं आहे, त्यामुळे आपण इथे ऍडमिशन घेतलेली. सो हा अभ्यास करत असताना ऑथेंटिसिटी आणि जास्तीत जास्त शिकायला मिळेल ह्या दृष्टिकोनातून काम करा. ठीक आहे. सर एव्हरीवन इज आपले नोट्स कधी येतील? हां मी ते सांग. नाशिकलाच असते तर मग येस, आपले नोट्स साधारणतः ह्या शुक्रवार शनिवारपर्यंत फुल फ्लेश रेडी होतील. त्याचं काम याच्यामुळे चालू आहे की ॲडिशन भरपूर चालू आहे त्याच्यामध्ये आत्ताचं जे चेंजेस आहे त्यानुसार. त्यामुळे मला तो, आणि मी स्वतः एकटाच करतोय त्या गोष्टी, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. तर ह्या शुक्रवार शनिवारपर्यंत त्या कंप्लीट होतील आणि सगळ्यांना कुरिअर केल्या जातील. जे नाशिकमध्ये आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करतो आणि आपण कुठे भेटून त्या कलेक्ट करायचं ते सांगेल, आणि नाशिकच्या बाहेर जे आहेत त्यांना मी कुरिअर करणार आहे. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. येस. सो गुरुवार सगळ्यांसाठी ओके? गुरुवार, हो चालेल. कारण की बऱ्याच कॉलेज सोमवार मंगळवार बुधवार कॉलेजेस असतात, त्यामुळे गुरुवारी आपण केलं तर उत्तम राहील, कारण की परत शनिवार रविवार परत कॉलेजेस आहेत. ठीक आहे. चलो, सो इथे आपण पूर्ण करूया.